संभोग करताना चुलत बहीण रंग्यात सापडली. चुलत बहिणीत जावा जावा पुढे घडले भयंकर. मुक्ताप्रसाद पोलीस स्टेशन हद्दीतील एकता नगरमध्ये राहणारा मांगीलाल धावत धावतच पोलीस ठाण्यात आला. 7 मार्चच्या रणरणत्या उन्हात दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आलेल्या मांगीलालने जे सांगितले ते पोलिसांच्यासाठीही धक्कादायकच होते. त्याने सांगितले की तो घरी आला तेव्हा घरात त्यांच्या पत्नीचा कोणीतरी खून करून मृतदेह जाळला होता. मागचा दरवाजा उघडला होता, त्यामुळे अज्ञात व्यक्तीने माझ्या घरात घुसून माझ्या पत्नीची हत्या केली आणि तिला जाळून टाकल्याचा संशय आहे, असे त्याने धापा टाकत सांगितले. भर दिवसा राहत्या घरात घुसून एका महिलेचा खून होतो, तिचा मृतदेह जाळला जातो आणि त्याची कानोकान खबर कोणाला लागत नाही, हे अविश्वसनीय होते. सर्वात आधी पोलिसांना तिच्या पतीवरच संशय होता, त्यामुळे त्याला सोबत घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपास कामाला सुरुवात झाली. पोलीस अथक तपास करत एक एक धागा जोडत गेले आणि एक धक्कादायक सत्य समोर आहे. या घटनेने पोलीसही थक्क झाले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बिकानेर शहरातील एकता नगरमध्ये चौधरी परिवार राहतो. या परिवारामध्ये सुमन आणि मनीषा या 2 सुना आहेत. जावा जावा असलेल्या या दोघी एका बाजूला एकमेकीच्या चुलत बहिणी आहेत. बहिणी बहिणी जाऊबाई झाल्याने दोघी जिव्हाळ्याचे संबंध असणे स्वाभाविक होते. पण चौधरी परिवारातील मतभेदानंतर भावाभावाने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही भाऊ वेगवेगळे राहू लागले. परिणामी सुमन आणि मनीषा या दोघींचे संसारही वेगळे झाले. गोडी गुलाबीने ते विभक्त झाले होते. एकमेकाच्या शेजारीच ते राहत होते. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे एकमेकाकडे जाणे येणे होते. सुमन मोठी बहीण मोठी जाऊ असल्याने मनीषा तिचा मान देत होती. काही करायचे झाल्यास तिला विचारत होती. सुमन 4 चौकीसारखी होती, पण अलीकडे तिच्या वागण्यात बदल झालेला होता. पती संसाराचा विसर तिला पडत चाललेला होता. ते वेगळ्याच विचारात रमलेली दिसत होते. तिच्या घरी नेहमी एक पुरुष येत होता. तो गोपाल नावाचा पुरुष होता. तो पुरुष चुरूमधील बिदासरचा होता. कोणत्या तरी कारणावरून सुमन आणि गोपाळची ओळख झालेली होती. ती ओळख हळूहळू वाढत गेलेली होती आणि नंतर तो वारंवार सुमनच्या घरी येत होता. 40शी पार केलेला गोपालचे तिच्या घरी नेहमी येणे अनेकांना खटकत होते, पण ती कोणाला जुमानत नव्हती. गोपाल आला की ती त्याला चहा पाणी करत होती. तो तासनतास तिच्या घरी थांबत होता. बहुतेकदा तिचा पती घरी नसताना तो येत असे. हे अलीकडे मनीषालाही थोडे वेगळे वाटू लागले होते. याबद्दल ती सुमनशी बोलली तेव्हा तो ओळखीचा आहे, घरी आलेल्या माणसाला जा कसे म्हणायचे, असा उलटा प्रश्न सुमनने तिला विचारला. त्यामुळे मनीषाला काही बोलता आले नाही. ती परत आली, पण तिला आपली जाऊ बहीण सुमनबद्दल संशय आला होता. तिचा संशय तिला गप्प बसू देईना. आता ती सुमनवर पाळत ठेवून होती. एक दिवस सुमन घरात एकटी होती. तिचा नवरा परगावी गेल्याने तो उशिरा येणार होता. नेमका त्याच दिवशी गोपाळ घरी आला. गोपाळला आलेले मनीषाने पाहिले आणि तिच्या मनातील संशय जागा झाला. तो सुमनच्या घरात गेला. मनीषाचे सगळे लक्ष सुमनच्या घरावरच होते. बराच वेळ झाला तरी काही हालचाली जाणवल्या नाहीत. तशी मनीषा आपल्या घरातून बाहेर पडली आणि दबक्या पावलांनी सुमनच्या घरात शिरली. बाहेरच्या खोलीत तर कोणच नव्हते. मनीषा दबक्या पावलांनी आतल्या खोलीजवळ गेली. खोलीतून सुस्कारे सोडल्याचा धाप भरल्यासारखा आवाज येत होता. तशी ती थबकली. त्याने खोलीचा दरवाजा हळूच ढकलला आणि बघितले तेव्हा तिला धक्काच बसला. आता सुमन आणि गोपाळ या दोघांनाही कपड्याचे भान नव्हते. दोघेही काम क्रीडा करण्यात रंगून गेले होते. संभोगात ते इतके धुंद झाले होते की मनीषा आली हेही त्या दोघांच्या लक्षात आले नाही. मनीषालाही काय करावे सुचेना. तिची पावले तिथेच थबकली होती. क्षणभरामध्ये ते दोघे भानावर आले. मनीषाला पाहून दोघेही जागच्या जागी थिजले. आजवर चोरी छुपे सुरू असलेले अनैतिक संबंध आता मनीषाने बघितलेले होते. त्यामुळे सुमन पार हादरून गेलेली होती. कारण मनीषा एकीकडे चुलत बहीण, दुसरीकडे लहान जाऊ होते. म्हणजे माहेर आणि सासर दोन्हीकडून ती नात्यातीलच होते. तिने या प्रकाराची वाच्यता केली तर सासर आणि माहेर दोन्हीकडे सुमनची बदनामी होणार होती. ती धास्तावली. अंगावरचे कपडे व्यवस्थित करून गोपाळ आणि सुमन बाजूला झाले. तोवर मनीषा निघून गेलेली होती. आपल्या बहिणीचा पाय घसरल्याचे पाहून मनीषा चिडलेली होती. नंतर जेव्हा
सुमन भेटली तेव्हा मनीषाने तिला चांगलेच फैलावर घेतले. या अनैतिक वर्तनामुळे बदनामी होईल, तुझा संसार मोडेल, हे तुला समजत नाही का, असा संतप्त सवाल तिने तिला विचारला. तू हे संबंध बंद नाही केलेस तर मी सगळ्यांना सर्व प्रकार सांगणार, अशी धमकी दिली. तिच्या या धमकीने सुमन घाबरली. ती आता मनीषाला समजावूनही सांगू शकत नव्हती. त्यामुळे आता तिचे तोंड बंद कसे करायचे याचा विचार ती करू लागली होती. आपल्या मनातील भीती तिने प्रियकर गोपाळलाही सांगितले. त्यामुळे तोही विचारात पडला. गेले 1.5 वर्ष तिच्या शरीराचा भोग घेऊन चटावलेला गोपाळ तिला सोडायला तयार नव्हता. या संबंधातील अडसर काही करून दूर करण्यास तो तयार होता. अखेरीस त्या दोघांनी मनीषाचा आवाज कायमचा बंद करण्याचे ठरवले. ती जिवंतच राहिली नाही तर कोणाला काहीच कळणार नाही असा त्यांचा अंदाज होता. हा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते दोघे प्लॅन करू लागले. गोपाळने काही वेळ वेब सिरीज पाहून खुनाचा प्लॅन तयार केला. यामध्ये मनीषाचा खून तिच्याच घरात करायचा आणि तिथेच तिला जाळून टाकायचे असे ठरण्यात आले. गोपाळने 4 मार्च रोजी मनीषाची हत्या करण्याचे ठरवले होते. तो मनीषाच्या घरी आला, पण तोपर्यंत मनीषाच्या कुटुंबातील सदस्य घरी पोहोचले होते. त्यामुळे त्याला काही करता आले नाही. तो रिकाम्या हाताने घरातून बाहेर पडला. तेव्हा सुमनलाही राग आला. ती मनीषा आणि तिच्या घरावर नजर ठेवून होती. तर गोपाळ हा तुळशी सर्कल जवळील एका हॉटेलमध्ये थांबला. तेथे राहून तो सुमनच्या संपर्कात होता. तो त्याला मनीषाबद्दलची सगळी माहिती देत होती. दिनांक 7 मार्च रोजी मनीषा एकटीच घरात होती. ही माहिती सुमनने गोपाळला दिली. तसा गोपाळ हॉटेलमधून बाहेर पडला. येतानाच तो सर्व तयारीनिशी आला होता, कारण त्याचा प्लॅन पूर्णपणे तयार होता. त्याने कितीतरी क्राईम वेब सिरीजमधून तो प्लॅन तयार केला होता. या प्लॅनमध्ये कोणताही पुरावा मागे न ठेवता खून कसा करायचा आणि सुटका कशी करून घ्यायची हे माहिती करून घेतले होते. खून करायचा, पुरावा नष्ट करायचा आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटायचे असा त्याचा प्लॅन होता. त्यामुळे येतानाच तो हातोडा आणि बाटलीत पेट्रोल घेऊन आला होता. दुपारची वेळ होती. तापणाऱ्या उन्हामुळे लोक घरात पंख्याच्या वाऱ्याला बसले होते. काही जणांची डुलकीही लागली होती. परिसरात शांतता होती. गोपाळ नेहमी येत असल्याने त्याला परिसराची माहिती होती. तो थेट मनीषाच्या घरात शिरला. तो नेहमी येत जात असल्याने तिला काही गैर वाटले नाही. माझी चूक झाली, मला माफ कर. माझ्या आणि सुमनच्या संबंधाबद्दल कोणाला काही सांगू नको असे म्हणत त्याने मनीषाला गाफील ठेवले. त्यामुळे ती त्याला बसण्यास सांगून स्वयंपाकघरात गॅस बंद करण्यासाठी गेली. ही संधी साधत तो तिच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात शिरला आणि पाठीमागूनच त्याने वजनदार हातोड्याने तिच्या डोक्यात जोरदार घाव घातला. हा घाव इतका जोरदार होता की तिच्या तोंडातून एक आवाजही बाहेर पडला नाही. क्षणार्धात ती कोसळली. तिचे डोके फुटून रक्तस्राव होत होता. ती ठार झाली होती. क्षणभरामध्ये त्याने बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर ओतले. काडे पेटवून तिच्या मृतदेहावर टाकली. आगीचा भडका उडाला तसा तो पाठीमागील दाराने पसार झाला. त्याने थेट हॉटेल गाठले. आंघोळ वगैरे करून त्याने कपडे बदलले. तिथून तो त्याच्या घरी निघून गेला. इकडे आगीचा भडका उडाल्याने सुमने आरडाओरडा करत गल्लीतील लोकांना गोळा केले. लोक जमले आणि मनीषाला वाचवण्यासाठी धावले. पाणी मारून लोकांनी आग तर आटोक्यात आणली, पण मनीषाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. कोणीतरी तिचा पती मांगीलाल याला फोन करून माहिती दिल्याने तो तातडीने घरी आला. समोरचे दृश्य पाहून तो गर्भगळीतच झाला. आपली बायको अपघाताने होरपळली नाही तर तिचा कोणीतरी खून केला, तिला जाळून टाकले आणि मारेकरी मागच्या दाराने पसार झाला हे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सारे सोपस्कार पार पाडले आणि तपासाला गती दिली. एका महिलेची निर्गुण हत्या करून तिचा मृतदेह जाळण्याच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रेंज आयजी ओमप्रकाश पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कवेंद्र सिंह सागर आणि शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ तिवारी यांनी गुन्ह्याच्या ठिकाणची पाहणी केली. तातडीने FSL टीम आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ तिवारी यांच्या नेतृत्वाखाली SITची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये CO सिटी श्रावणदास संत, सुभाष गोद्रा RPS आणि इतर सहकारी यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. 5 वेगवेगळी पोलीस पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. वेगवेगळ्या पोलीस पथकांनी माहिती देणारी यंत्रणा मजबूत केली.
आणि गुन्ह्याच्या ठिकाणाभोवती आणि बिकानेरला जाताना सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेले। गुन्ह्याच्या ठिकाणाहून तांत्रिक पुरावे गोळा करून काम सुरू करण्यात आले। घटनेच्या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून सुमारे 300 लोकांची चौकशी करण्यात आली। पोलीस पथकाने सलग 7 दिवस रात्रंदिवस महिलेचा मृतदेह सापडलेल्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सुमारे 500 लोकांच्याकडून माहिती गोळा केली। बिकानेर शहरात राहणाऱ्या संशयितांचीही चौकशी करण्यात आली। पूर्वी नोंदवलेल्या खून प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांचीही चौकशी करण्यात आली। गुप्तचर यंत्रणा, विविध तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटा विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथकाने कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करून धागे जोडले आणि या जघन्य हत्येत सहभागी असलेल्या आरोपीची ओळख पटवली। या प्रकरणी सुमन आणि गोपाळ या 2 संशयितांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत।